सातारा जिल्ह्यामधला कोरेगाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो। पाण्याचं दुर्भिक्ष असलं तरी इथल्या एका शेतकरी दाम्पत्यानं डोंगराळ भागात अवघ्या 10 गुंठे शेतात 24 टन संकरित वांग्याचं पीक घेण्याची किमया साधली। केवळ 6 महिन्यात 6 लाखांचं उत्पन्न या दाम्पत्यानं मिळवलं। ही आहे सातारा जिल्ह्यातल्या सोळशी गावच्या सोळसकर दाम्पत्याची शेती। 10 गुंठ्यात त्यांनी संकरित वांग्याची लागवड केली आहे। पाण्याची कमतरता असतानाही त्यांनी हे धाडस केलं आणि त्यातून भरघोस उत्पादनाची कमया सोळसकर दाम्पत्यानं साधली आहे। वांग्याची लागवड करण्याआधी त्यांनी जमिनीची उभी आडवी नांगरट करून घेतली। त्यानंतर त्यावर फन पाळी मारून 2 टन शेणखत आणि सेंद्रिय खत टाकलं। जमिनीची मशागत आणि खत टाकल्यानंतर सोळसकर यांनी 4.5 फूट बाय 2.5 फुटांवर बेड तयार करून आफ्रिकन जातीच्या वांग्यांची लागवड केली। ह्या वर्षी मी सेंद्रिय औषधांचा वापर केला जेणेकरून त्याचा रेसिड्यू पिकामध्ये राहणार नाही आणि विषमुक्त अन्न हे पण तयार झालं पाहिजे। ह्यासाठी मी ॲग्रोमॅजिक आणि ॲग्रोसेप अशा सेंद्रिय औषधांची फवारणी केली। ही फवारणी करत असताना सेपमुळे मला सकिंगमध्ये एवढा मोठा फायदा झाला की उन्हाळ्यामध्ये येणारा लाल कोळी, त्यामुळे व्हाईट फ्लाय आणि थ्रिप्स आणि छोट्या अळ्यांचा मोठ्या प्रमाणात जो प्रॉब्लेम जाणवतो तो मला अजिबात जाणवला नाही। मार्च महिन्यात कडक उन्हाळा असल्यानं पाणी टंचाई होती, मात्र सोळसकर दाम्पत्यानं अक्षरशः हंड्यानं पाणी घालून ही शेती जगवली। वांग्याच्या रोपावर त्यांनी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक औषधांची फवारणी केली नाही। केवळ शेणखत आणि सेंद्रिय खतांची मात्रा दिल्यामुळे उन्हाळ्यातही पीक हिरवगार होतं। डोंगराळ भाग असतानाही सोळसकर यांच्या जमिनीत 90 दिवसात वांग्याच्या उत्पादनाला सुरुवात झाली। 2 महिन्यात त्यांनी तब्बल 24 टन वांग्याचं उत्पन्न मिळवलं। एका खासगी मॉलनं त्यांच्याकडून 24 रुपये किलो दरानं वांग्याची खरेदी केली। वांग्याच्या लागवडीचा खर्च वजा जाता सोळसकर यांना केवळ 6 महिन्यात 6 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळालं। 10 गुंठ्यामध्ये चांगलं नियोजन, चांगलं व्यवस्थापन आणि योग्य जमिनीचं नियोजन केलं, योग्य औषधांची फवारणी, फर्टिलायझरचे व्यवस्थित क्लोराईड मुक्त औषधांचा खतांचा वापर जर केला तर प्रोडक्शन आपण 100% एवढं घेऊ शकतो। पारंपरिक पिकं घेण्याऐवजी सोळसकर दाम्पत्यानं संकरित वांग्याची लागवड करून चांगलं उत्पन्न मिळवलंय। पारंपरिक पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं पिकांची लागवड केल्यास त्यांनाही चांगलं उत्पन्न मिळवता येईल। विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।